मंगळवार दिनांक 29 जुलै रोजी आहे नागपंचमी. नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जातो. 2025 मध्ये यंदा नागपंचमी 29 जुलै रोजी मंगळवारी साजरी होणार आहे आणि या सणाला नागदेवतेची पूजा करून काल सर्पदोषापासून मुक्ती, सुख, शांती आणि समृद्धी मिळवण्याचा उद्देश असतो. चला तर मग नागपंचमीच्या पूजेची पद्धत, या दिवशी काय करावं, काय करू नये आणि काही खास उपाय जाणून घेऊयात. 29 जुलै मंगळवारी रोजी नागपंचमी आहे आणि या दिवशी सकाळी 5:24 पासून ते दुपारी 12:46 पर्यंत पंचमी तिथी असेल. पूजेसाठी सकाळी 5:30 पासून ते रात्री 8 वाजेपर्यंत पूजेसाठी हा काळ उत्तम मानला जाणार आहे. शिवाय स्थानिक पंचांगानुसार आपण शुभ मुहूर्त तपासू शकता. आता नागपंचमीची विशेष पूजा कशी करावी या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळेलच. तरी सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया. नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. घर स्वच्छ करावं आणि पूजेची जागा पवित्र करावी. पूजा सामग्रीमध्ये माती, दगड किंवा धातूपासून बनलेली नागमूर्ती किंवा चित्र ठेवावं. दूध, दही, तांदूळ, हळद, कुंकू, अक्षता, फुलं, मिठाई हे संपूर्ण साहित्य घ्यावं. सोबतच तांब्याचे भांडे घ्यावे आणि पंचामृत, गंगाजल, कापूर, अगरबत्ती यांसारखं साहित्य घ्यावं. पूजेच्या सुरुवातीला नागदेवतेच्या पूजेचा संकल्प करावा. घराच्या प्रवेशद्वारावर किंवा पूजास्थानावर गायीच्या शेणानं किंवा मातीनं नागाची आकृती काढावी. नागदेवतेला दूध, दही, तांदूळ, फुलं, हळद, कुंकू, मिठाई आणि बाकी साहित्य अर्पण करावं. दूध तांब्याच्या भांड्यातून अर्पण करावं. यावेळी नागाच्या विशेष मंत्रांचा जप करावा किंवा शिवपंचाक्षरी मंत्राचा जप केला जाऊ शकतो. सोबतच नागदेवतेच्या 8 रूपांचा जप करावा. शिवमंदिरात जाऊन रुद्राभिषेक करणंही शुभ मानलं जातं. या दिवशी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी, कारण पिंपळ हे सापांचं निवासस्थान मानलं जातं. यावेळी कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि काल सर्पदोष निवारणासाठी प्रार्थना करावी. पूजेनंतर आरती करावी आणि प्रसाद वाटावा. गरजूंना दान द्यावं, जसं की अन्न, वस्त्र किंवा पैसे. आता या दिवशी काय करावं आणि काय करू नये, तर नागपंचमीला उपवास करावा. विशेषतः ज्यांच्या कुंडलीत काल सर्पदोष आहे त्यांनी उपवास ठेवावा. नागदेवतेची पूजा करावी. महादेवांचं नामस्मरण करावं. दिंडे, पाटोळ्या, मोदक यांसारखे उकडलेले पदार्थ बनवावेत आणि शक्य असेल तर जवळील नागदेवतेच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं. या दिवशी काय करू नये, तर जिवंत साप पकडून त्याची पूजा करू नये किंवा त्याला दूध पाजण्याचा प्रयत्न करू नये. यामुळे सापाला हानी पोहोचू शकते आणि सर्पदंशाचाही धोका असतो. शिवाय जमिनीची खोदकामं या दिवशी केली जात नाही. शेतकामांनाही आराम असतो. सुई धागा वापरणंही अशुभ मानले जातं. झाडं तोडणं आणि वनस्पतींना हानी पोहोचवणंही टाळावं. चुलीवर किंवा गॅसवर तवा ठेवून काही तळू किंवा भाजू नये, अशी अनेक ठिकाणी परंपरा आहे. या दिवशी चुलीवर तवा ठेवत नाही, विडीनं चिरत नाही, तळण करत नाही. पाटावर नागाची रांगोळी काढून नागाची पूजा करतात. आता नागपंचमीच्या दिवशी काही खास उपाय करून आपण आपल्या घरात सुख समृद्धी प्राप्त करू शकता. त्यासाठी आपण नागदेवतेची पूजा करून रुद्राभिषेक करावा. नागमंत्राचा 108 वेळा जप करावा. नागदेवतेच्या मंदिरात दूध अर्पण करावं. नागपंचमीला नागनागिनीच्या जोडीची पूजा केल्यानं आणि हळद, कुंकू, फुलं अर्पण केल्यानं वैवाहिक सुखासाठी अत्यंत लाभदायक मानलं गेलंय. याही व्यतिरिक्त नागपंचमीच्या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर शेणानं नागाची आकृती बनवून त्यानंतर गरजूंना विशेष वस्तू दान केल्यानंही आर्थिक समृद्धीसाठी फलदायी मानले जातं. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या 8 रूपांचा जप करून आणि शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करून आपण पितृदोष निवारण करू शकता. याचबरोबर आपल्याला सर्पभयापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळू शकते असं सांगितलं जातं. भारतीय संस्कृतीत नागांची पूजा अनेक प्रकारे केली जाते. भगवान शिवशंकर आपल्या गळ्यात नाग धारण करतात. भगवान श्रीहरी विष्णू शेषनागाच्या शय्येवर असतात आणि गणपतीच्या कमरेला बंध म्हणून नागच असतो. अशा या नागाच्या उत्पत्तीची पौराणिक कथाही आहे. नाग हे कश्यप आणि कद्रू यांचे पुत्र होत. यातील अष्टनाग प्रसिद्ध आहेत. त्यात अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कर्कुटक, शंख, कुलिक म्हणजे कालिया ते प्रजेला त्रास देऊ लागले. म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजे गरुडाकडून मारले जाल आणि जन्मेजयाच्या सर्पसत्रात तुमचा नाश होईल. या भागातील अनंत आणि वासुकी हे मानवाला अनुकूल आहेत आणि तक्षक, कर्कोटक, कालिया हे देव आणि मानवांचे कट्टर वैरी आहेत. या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा होते. कृतज्ञतेपोटी उपकारांची आणि भीतीपोटी विघातकांची. नागपूजेबरोबर नागांची व्रत होतात.
यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्पनाग होता. त्याच्या साध्या फुतकरानेही सर्व काही भस्मसात होईल. भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाला मारलं आणि गोकुळातील लोकांचं रक्षण केलं. तो दिवस होता श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीचा, म्हणजेच नागपंचमीचा. तेव्हापासूनच लोक नागाची पूजा करून त्यास लाह्या, दूध देतात. या दिवशी नागदेवतेच्या बरोबरच श्रीकृष्णाचीही पूजा केली जाते. या दिवशी अंगणात रांगोळीच्या ठिपक्यांचा नाग काढतात. पाटावर चंदनाने 5 फण्यांचा नाग काढतात आणि 9 नागांची नावं घेऊन यथासांग पूजा करतात. नागपंचमीच्या पूजेची वेगवेगळी पद्धत असू शकते. तर श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस आहे नागपंचमीचा आणि यंदा 29 जुलै रोजी नागपंचमी आहे. शास्त्रानुसार या दिवशी नागांची पूजा केल्यानं व्यक्तीला कालसर्पदोषापासून तर मुक्ती मिळतेच, त्याचबरोबर आध्यात्मिक शक्ती, संपत्ती प्राप्त होऊन अन्य इच्छाही पूर्ण होतात असं सांगितलं जातं. या दिवशी काही विशेष उपाय देखील फायदेशीर ठरतात. नागपंचमीच्या दिवशी कालसर्पदोषाने पीडित असलेली लोक भगवान शिवशंकराची विधिवत पूजा करतात आणि विशेष मंत्रांचा जपही करतात. या पूजेचं फलित म्हणजे कालसर्पदोषापासून सदर व्यक्तीची सुटका होते. परंतु कालसर्पपूजेसाठी तीर्थक्षेत्री जाणं, पूजा करणं सर्वांना शक्य होईलच असं नाही. त्यासाठी ज्योतिषशास्त्रानं काही मंत्र दिले आहेत आणि त्याचा जप विशेष नागपंचमीला केल्यानं आपल्याला नक्कीच लाभ मिळू शकतो असं सांगितलं जातं. त्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्लाही नक्कीच घेऊ शकता. तर मंडळी, नागपंचमीच्या सणाविषयी तुम्हाला आणखी काही माहिती आहे का? किंवा तुमच्या भागामध्ये नागपंचमीचा सण कसा साजरा करतात? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.